आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हो मॅडम, असं काय करताय तुम्ही? पोलिसांना बोलवलंय? हो, एवढं लवकर का बोलवलंय? माझं म्हणणं तरी ऐकून घ्यायचं ना। मला अन्याय, खोटारडेपणा आणि फसवणूक ही अजिबात सहन होत नाही। मुळात माणसाने बरोबर वागलं ना तर ही अशी हातापाया पडायची वेळच येत नाही। मी यांना फोन करून आले। संतोष दळवी कोण आहे? आई येत आहेत का बाबा? अगं नाही ना ग, फोनच उचलत नाहीयेत। कुठे असतील बरं बाबा यावेळी? अगं ते कामाच्या शोधात आहेत ना, त्या संदर्भातच कोणाला तरी भेटायला जाणार होते। मला वाटतं त्या व्यक्तींबरोबर असतील म्हणून फोन उचलत नाहीयेत। तर असू दे, आपण आधी चल बघूया पोलीस काय म्हणतात। चल चल। ओ साहेब, मी खरं सांगतोय, मी चोरी नाही केली, मी नाहीये चोर, मी खरंच बोलतोय। हे बघा, जितक्या लवकर तुम्ही खरं काय ते सांगाल तितकं आमचं काम सोपं होईल। तुम्ही बोलणार नसाल तर आम्हाला मॅडम कडून लिखित तक्रार घ्यावी लागेल आणि मग आम्हाला आमच्या पद्धतीने तुमची चौकशी करता येईल। कोको, म्हणजे तुम्ही याला मारणार? म्हणजे ते टीव्ही दाखवतात तसं? एक मिनिट, माझं ऐकाल का? आम्हाला आमचं काम करू द्या। गुन्हेगाराला सोडायची विनंती करू नका। नाही तसं नाही, पण स्वानंदी ज्याने गुन्हा केलाय त्याला शिक्षाही व्हायलाच पाहिजे। पण आता या क्षणी जे घडलंय त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट मला वाटते की ते जे नाडकर्णी ग्रस्त आहेत त्यांना त्यांचे हक्काचे पैसे परत मिळायला पाहिजे। मला सांग, आता पोलीस संतोषला घेऊन जातील पण त्याने होणार काय? त्या नाडकर्णींना पैसे थोडीच मिळणार आहेत। पण मग तुम्ही काय करणार आहात? सांगते ना मी काय करायचं। हे साहेब आहेत तुझे? हो पण आई। हॅलो संतोष, बोल रे। संतोष नाही, संतोषची आई बोलते। हे बघा, आत्ता आमच्या घरात एक बाई आल्यात आणि त्यांचं म्हणणं आहे की तुमच्या ऑफिसमध्ये एका पॉलिसीची अफरातफर झाली आहे। एक ग्रहस्थ आहेत आपल्या सासवडमधले नाडकर्णी, सुहास नाडकर्णी। त्यांचे पॉलिसीचे पैसे त्यांना मिळाले नाही आहेत। त्यांचं म्हणणं आहे की आमच्या संतोषने 20 लाखांची अफरातफर केली आहे। हे खरं आहे का? काय सर? अहो तो सर, ते अहो मी कुठे काय, तुम्हीच तर म्हणाला होतात ना ते नाडकर्णींचं। आत्ताच्या आत्ता ऑफिसला ये आणि मी सांगतो ती प्रोसिजर कर, एक माफीनामा लिही। सर पण मी, अरे नोकरी हवी आहे ना, हे पूर्ण प्रकरण जर बाहेर आलं तर आपल्याच काय कुठल्याच कंपनीत नोकरी मिळणार नाही तुला। हो सर, करतो। मॅडम सॉरी हा, तो डॉक्युमेंटचा घोळ झाल्यामुळे हा सगळा गोंधळ झालाय। पण मी आत्ताच्या आत्ता ऑफिसमध्ये जाऊन ही सगळी प्रोसेस कंप्लीट करतो आणि 2 दिवसाच्या आत त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जातील याची शाश्वती देतो। 2 दिवस? हो हो मॅडम, हे काय आत्ताच निघालो आई, मी जातो। खरंच आहे, किती काळजी आहे भावना मॅडमना माझी। जे मी चुकीच्या मार्गाने जाऊ नये ही केवढ्या धडपडतायत ते। खुद्द मिस्टर गाडे पाटलांना त्यांनी धाडलंय तुझी समजूत काढण्यासाठी। पण भावना मॅडमच्या म्हणण्याप्रमाणे गाडे पाटलांनी सिद्धूची समजूत तर काढायलाच पाहिजे। सिद्धिराज, कसं आहे बघ, तुम्ही जे काम करता त्याच्या मागे तुमचा उद्देश जरी चुकीचा नसला तरी तुमचा मार्ग चुकतोय। काय म्हणजे? अहो काय म्हणायचं काय तुम्हाला? म्हणजे कसं आहे,
आधी लोकांना वेटीस धरून मग त्यांचा प्रॉब्लेम सोडवण्याचा आव आणणं ही एका अर्थाने लोकांची फसवणूक आहे. त्याला जनसेवेचं नाव देता येणार नाही. आणि कसं आहे, जनसेवा हीच ईश्वर सेवा हे तेव्हाच ठरेल जेव्हा तुम्ही लोकांचे खरेखुरे प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल, खऱ्या अर्थाने लोकांची मदत कराल. नाही म्हणजे तुम्ही करतही असाल मदत, आणि तीच जनसेवा करण्याची योग्य पद्धत आहे. हो, काय बोलला तो तुम्ही? म्हणजे मी या बाजूने कधी विचारच केला नव्हता. माझे खरंच डोळे उघडले. आता इकडून ना उजवीकडे घ्या, म्हणजे आपण पोहोचू. स्वानंदी, जे काही घडलंय त्यासाठी संतोषतर्फे त्याची आई म्हणून मी माफी मागते. नाही पण विश्वास ठेवा, आत्ता संतोषने जे काही वचन दिले ते तो पूर्ण करेल याची जबाबदारी माझी. नाडकर्णींच्या अकाउंटमध्ये पैसे गेले की नाही ह्याचा पाठपुरावा मी करेन. तुम्ही ही जी मेहनत घेतली आहे ना ती वाया जाणार नाही, शब्द आहे माझा. मला माफ करा, माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना उगाच त्रास झाला. नाही 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 नाही. आणि देव करो आणि तुमच्या इतकी प्रेमळ आणि गरजेला शिक्षा देणारी आई प्रत्येक मुलाला मिळू दे. माफ करा. येऊ मी? अगं अशी कशी येशील? बस विडा. अगं तिची ओटी तरी भर. गंमतच करतेस तू आजी. अगं आपल्या संतोषला जेलमध्ये टाकायला जे लोक आलेले आहेत त्यांची पाठवणी तू अशी ओटी भरून करणार आहेस? मंगल, अगं आई मग काय? आता जरा गप्प बसशील? काकू माझी ओटी नका भरू, हळद कुंकू लावा. माझं लग्न नाही झालं अजून. झाले लग्न? अगं बाई, पण मला वाटलं होतं 2 पोरांची आई असशील. नाही म्हणजे एवढी लहान पण दिसत नाहीस ना तू. आमची वीणा आहे ना, तिच्यापेक्षा तर तू लहान नसशील. तू एक साधारण 33-35ची असशीलच ना? वीणाच्या जवळपासच आहे, पण मला वाटतं लग्न होण्यासाठी वय नाही, त्या मुलाशी मन जुळावं लागतं. अगदी माझ्या मनातलं बोललात बघा. माझी लेक आहे ना भावना, तिचंही लग्न जरा उशिराच झालं, पण आज आनंदात येते. हो, तिलाही योग्य जोडीदार मिळालाय आणि ती खूप खुश आहे. आणि तुम्ही तुमच्यासारखी लाघवी, प्रेमळ आणि दुसऱ्यांची मदत करणारी लेक प्रत्येक घरात जन्माला येऊ दे. आणि माझा विश्वास आहे बघा, तुम्ही ज्या घरात जाल ना तिथे आनंद आणि सुख नक्की नांदेल. खूप खूप आशीर्वाद तुम्हाला. लक्ष्मी, अगं ती इतक्या लांबून आले, तिला जेवल्याशिवाय पाठवू नकोस. हो ना. नाही नाही नको. अहो खूप उशीर झालाय, मला मुंबईत पोहोचून काही कामं आटपायची आहेत. बरं बरं. पण हो, लग्न ठरलं की लक्ष्मी काकूला पत्रिका पाठवायला विसरायचं नाही बरं का. येते मी. काळजी घ्या. सांभाळत जा. लक्ष्मी निवास